नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे नात्यांचा नवा स्पर्श यूट्यूब चॅनलवर। आजची कथा आहे, सरांनी मला ब्लॅकमेल करून कचाकचा ठोकले। घरी आल्यावर मला काय करू हे सुचत नव्हते। मी घाबरलेही होते आणि पुढे काय होईल याची कल्पना मला होत नव्हती। तरी मी तयारी करू लागले। बाथरूम मध्ये जाऊन माझी चिमणी आणि सगळे शेव करून घेतलं। दुसऱ्या दिवशी मी नेव्ही ब्लू कलरची बिकिनी घातली होती आणि मरून स्लीवलेस टॉप आणि ब्ल्यू जीन्स घातली होती। केस नीट करून थोडा मेकअप करून मी 9 वाजता सरच्या घरी जायला निघाले। सरच्या घरी येताच सरनी मला आत घेतले। थोडा वेळ मी बसले। सागर सर तस सांगायला गेलं तर 27 वर्षाचे अनमॅरिड होते। धष्टपुष्ट शरीरयष्टी, गव्हाळ रंग, मध्यम उंच असे ते होते। त्यांनी ग्रे लोअर आणि ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता। त्यांच्या लोअर मधून त्यांचा बाबूराव व्यापैकी दिसत होता। सर माझ्या बाजूला येऊन बसले आणि बोलले, स्नेहा तू कमालीची हॉट दिसते आहेस। आज तुला कॉलेजमध्ये बघितल्यापासूनच मला तुला ठोकायचे होते, पण तशी संधी मला आता मिळाली आणि मला वाटलं नव्हतं तू एवढ्या सहजासहजी हो बोलशील। असं बोलून त्यांनी त्यांचा हात माझ्या मांडीवर ठेवला आणि माझी मांडी चोळायला लागले। मी बोलले, सर माझी बदनामी होईल कॉलेजमध्ये या भीतीने मी तुमच्याकडे आले आहे। तुम्हाला जे करायचं असेल ते करा, माझं काही एक म्हणणं नाहीये। असं बोलताच सर माझ्यावर सोफ्यावरच तुटून पडले। माझ्या ओठांना चावत चावत ते किस करत होते। त्यांचा एक हात माझ्या टॉपच्या आतमध्ये घुसून माझ्या बॉलवर फिरत होता। त्यांच्या बोटांच्या चिमटीत ते माझे मनुके दाबत होते। त्यांनी माझा टॉप काढून टाकला आणि माझ्या अंडरआर्मचा वास घ्यायला लागले आणि चाटायला लागले। मला ते विचित्र वाटले। नंतर त्यांनी माझ्या ब्रावरून माझे दोन्ही बॉल आलटून पालटून चावायला लागले। खूप वेळपर्यंत त्यांनी माझ्या बॉलचा आस्वाद घेतला आणि माझी ब्रा त्यांनी काढून फेकली। नंतर त्यांनी मला पुन्हा किस केले आणि माझी जीन्स काढायला लागले आणि मीही त्यांना रिस्पॉन्स देत त्यांचा शर्ट काढायला लागले। त्यांची बॉडी त्यांनी जिमला जाऊन बनवलेली होती। गव्हाळ रंग असला तरी ते उठून दिसत होते। त्यांच्या छातीवर एकही केस नव्हता। मी त्यांच्या बॉडीवर स्मूच करायला लागले। त्यांना ते फार आवडले। त्यांनी माझ्या चड्डीत हात घालून माझ्या चिमणीमध्ये बोट घालायला लागले। त्यांनी माझी चड्डी ओढून फाडून टाकली आणि त्या चड्डीचा सुद्धा त्यांनी वास घेत उसासा टाकला। त्यांनी ती चड्डी माझ्या तोंडात कोंबली आणि माझ्या चिमणीमध्ये 3 बोटे त्यांनी टाकली। मी कन्हणू लागले। त्यांनी बराच वेळ माझे भोक सैल केले। नंतर त्यांनी माझी चिमणी चाटायला सुरू केली। मला खूप भारी वाटत होते। माझ्या चिमणीचा दाना त्यांनी त्यांच्या जिभेने रगडून काढला। माझ्या चिमणीच्या भोकात त्यांनी त्यांची जीभ घालून ते आत बाहेर करायला लागले। माझ्या तोंडातून आवाज निघत होते। माझी चिमणीमध्ये आता खाज निर्माण झाली होती। नंतर मी उभी राहिले आणि कुत्रीच्या पोजमध्ये वाकून त्यांची काढून टाकली आणि त्यांचा 6 इंच काळा आणि जाडजूड शिरा ताणलेला बाबूराव बाहेर काढला। त्याला मी गोंजरू लागले। त्याच्यावर पप्पी देऊन तोंडात घ्यायला लागले आणि ब्लोजॉब द्यायला सुरू केले। मी अगदी घशाच्या आतपर्यंत त्यांचा नागोबा चोखत होते। सर सुद्धा धक्के देत त्यांचा नागोबा माझ्या तोंडात कोंबत होते। अशी चोख मस्त चोखते तू, तुला आज कशी बनवतो बघ माझी। कचाकचा ठोकून तुझ्या चिमणीच्या भोकाचा भोसडा नाही बनवला तर नाव नाही सांगणार सागर म्हणून, असे म्हणत ते अजून दणके द्यायला लागले। 20 मिनिटांनी त्यांनी मला उचलले आणि बेडरूम मध्ये नेऊन बेडवर आपटले। सर आज खूप रंगात आलेले दिसत होते।
त्यांनी माझ्या मांड्या फाकवून माझ्या चिमणीवर हळूच चापट मारायला सुरू केली. मी खूप तापले. सर, आता नाही होत सहन, तुमचे हत्यार माझ्या भोकात घालून फायरिंग करायला सुरू करा, माझी चिमणी वाट बघते. सरह गा, थांब, गुलाबी फुगा लावतो, नाही तर माझ्या पोराची आई होशील तू, आता बघ तुला कशी उडवत घेतो की नाही ते. असे बोलून सरांनी ड्रॉवर मधून गुलाबी फुगा काढला आणि लावायला लागले. मी त्यांना थांबवले आणि बोलले, सर नका लावू, मी गोळी घेत आहे, प्रेग्नेंट नाही होणार मी. सर मग माझ्यावर आले आणि माझे पाय त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतले. त्यांनी खोबरेल तेल आणि थुंकी लावून माझी चिमणी गुळगुळीत केली. त्यांनी एका झटक्यात त्यांचा बाबूराव माझ्या भोकात घुसवला. त्या रोहनकडून किती वेळा ठोकून घेतलीस जी तू? गपकन माझा नागोबा तुझ्या बिळात शिरला. बघ तू कसे फटके देतो तुला. असे बोलत बोलत सरांनी त्यांची स्पीड वाढवली. रूममध्ये फटफट आवाज येत होता शॉट मारण्याचा. मी खूप एन्जॉय करत होते. सर शिव्या देत देत मला ठोकत होते. नंतर त्यांनी पोझिशन बदलून मला त्यांच्या अंगावर बसवले आणि ते खाली झोपले. त्यांचा बाबूराव मी बरोबर सेट करून माझ्या भोकात घातला आणि उड्या मारू लागले. खालून सर सुद्धा दणके देत होते. त्यांनी माझ्या गोया पपईवर चापटा मारून मारून तिला लाल भडक करून टाकले. माझे बॉल सुद्धा ते जोर जोऱ्यात दाबत होते. मनुकेला चिमटे काढून त्यांना ओढत होते. दणक्यांचा फटफट आवाज वाढतच होता. अर्धा तास झाल्यावर सर बोलले, कुठे सोडू माझा चिक तुझ्या तोंडात की चिमणी? मी बोलले, सर मी तोंडात घेते. आणि मी त्यांचा बाबूराव चोखायला लागले. त्यांच्या चिकाची गरम गरम धार माझ्या घशात उतरली आणि ते शांत झाले. सरांच्या तोंडावर समाधान दिसत होते. स्नेहा डार्लिंग, आजपर्यंत इतका संतुष्ट मी कधीच झालो नाही. मस्त ठोकू देते तू, अशीच माझ्याकडून ठोकून घेत रहा. तुझं गुपित मी कोणालाही सांगणार नाही आणि तुला पेपरमध्ये पण मी चांगले मार्क्स देईल. आणि रोहनकडून कमी ठोक, आता माझ्या खाली येत जा, तुला हवं नको ते देईल मी. असं बोलत ते पुन्हा माझ्यावर चढले आणि त्यांनी मला परत कचून ठोकले. या वेळेला माझ्या चिमणीचे पाणी निघाले. सरांनी माझी चिमणी चाटून पुसून स्वच्छ केली. मी कपडे घालून सरांना किस करून घरातून निघाले. सरांची मला ठोकायची पद्धत खूप आवडली.